मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे संडे आहे आणि आज कुठं मी फिरायला गेलेलो नाही, काय नाही राईड नाही, काय नाही. आज रेस्ट करायचा आहे, आराम करायचा आहे आणि पिल्या पण घरी आहे, त्यामुळं त्याला घेऊन कुठं मला राईड घेऊन जाता येणार नाही, त्यामुळे मी कुठं राईडला गेलेलो नाही ना. आणि माझं आहे ना, माझं ते हे कुठं ठेवलं का पार्सल, माझं जे हे फ्लिपकार्टचं पार्सल आलं आहे ना गाईज, तर यात आहे ना त्याचे जे माउंट आहे ना, तर काय यातला जो जे माउंट आहे ना हा तुटलेला आहे. ठीक आहे, तर मी हे रिप्लेस मागितलं आहे. तर रिप्लेस 3 तारखेला धावतं आहे. तर काय 3 तारखेला ते रिप्लेसमेंट येणार आहे. तर 3 तारखेपर्यंत मला काही मोठं व्लॉग बनवता येणार नाही. मी इतका आतुरतेने वाट बघतो ना पिल्या. तर काय मला मोठं व्लॉग करायची एवढं आतुरता आहे ना. तर काय याच्या अगोदर माझ्या एजेस कॅम होता ना, तो त्या कॅमेऱ्याचा काय विषय माहिती आहे का, तर त्याला ना माझं माईक कनेक्ट होत होता ना, तर त्यातनं ना भरपूर नॉईज येत होता नाही का, म्हणजे असं क्लिअर साऊंड येत नव्हता. तर मी त्यासाठी हा DJ Action 5 घेतला खास, आणि ह्याची स्टॅबिलिटी वगैरे एकदम मस्त आहे, एकदम मस्त स्मूथपणे, आणि क्लिअरिटी पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर पूर्ण व्ह्यू वगैरे येत आहे काय. आणि काय आम्ही आज बनवतोय दाल भाटी, म्हणजे पहिल्यांदा ट्राय करतोय. डाळ भाटी वॉट एव्हर इट इज. तर सध्याला तर काय गव्हाचं पीठ आहे, गरा आहे, बेसन पीठ आहे, नंतर तीळ टाकले, तर ओवा टाकलाय चुरून असा, आणि तेल पण टाकलं थोडंसं, आणि सोडा टाकलाय. ओके, तर एवढ्या गोष्टी टाकल्या त्या. आता ते मस्तपैकी मळून घ्यायचंय. हळद आणि थोडीशी हळद पण टाकले. हळद नव्हती टाकायची, नुसती टाकायची, ती डाळीत टाकायची असती. करायचं ठीक आहे, ओके. तर काय जेवढं आता हे मळून घ्यायचंय आणि ह्याला डाळीसोबत शिजवा टाकायचंय. तर एवढा विषय आहे. तर आता स्पेशल दाल भाटी वाट नको चटणी तू डाळीमध्ये टाक, मिरच्या वगैरे. तर काय एवढा विषय आहे. आणि इथं सध्याला सकाळी उठलं ना तेव्हापासून राड आवडलेला नाही, त्यामुळे इथे भरपूर राड आहे. एवढा विषय आहे आता सध्याला. तर आणि मी जस्ट आता आंघोळ करतो पहिल्यांदा. मी सकाळी जाऊन सामान वगैरे भरपूर काय आणलंय. ते काय आहे, बेसन एक नव्हतं त्यासाठी, आणि सोडा आणि तीळ एक नव्हते, तर तेवढ्या गोष्टी आणल्या मी जाऊन. ओके, तर एवढा विषय आहे. तर काय अशा प्रकारे ते मळून घेतलंय. आता ह्याचे 4 पार्ट करायचे. तर काय असं छोटे 4 पार्ट केले त्याचे. ओके, तर आता हे मस्त शिजवून घ्यायचंय, आणि नंतर मग डाळीसोबत शिजवायचं. डाळ आणि हे एकत्र टाकणार आहे कुकरमध्ये. ओके, तर काय त्यात डाळ, टमाटे, मिरच्या, थोडंसं तेल आणि मीठ अशा प्रकारे मिक्स करून घेतलंय. आणि इकडे दुसऱ्या भांड्यात थोडं तेल लावून घेतलंय, आणि हे 4 छोटे कणिकेचं हे आहेत ना, गोळे आहेत ना, ते टाकून. तर काय असं हे पिठाचं वरी आणि खाली ठेवून कुकरमध्ये वाफरून घ्यायचं आहे. तर काय मी कुठं आज फिरायला गेलेलो नाही ना, त्यामुळे मी हे बनवतोय काय तर स्पेशल नवीन काय तर ट्राय करतोय. ओके, डाळ पण अशी मस्त शिजलेले दिसतंय का. आता ह्याला कापून घेतो मस्त. एका प्लेट दणका. तर गाईज हे परफेक्ट वाफल झालं. ओके, शिजलंय, प्रॉपर शिजलंय. तर काय आता ते शिजलंय, प्रॉपर शिजलंय. तर काय याला मस्तपैकी तळून घ्यायचं प्रॉपर लाल होतं. तर काय दाल भाटी झाली मस्त. जेवण मी जेव्हा आणि ना गॅस संपलाय बरोबर. आमची जेव्हा डाळ पिल्या झोपल्या, त्यामुळे हळू बोलतोय. माझ्या इथं फुटकुळी उठले एवढी मोठी, काय विषय नाही. तर डाळ जेव्हा उकळत होती ना त्यावेळेसच गॅस संपला. गॅस भरून आणायचा पसंत. गॅसवाला झालं तर पॅन्ट वगैरे खराब झालेली दिसते का मला. गॅस आणला आता जस्ट. तर काय मला आहे ना इथं मोठा फोड आलाय. फोड जास्त गोड खाल्ल्यामुळे ना, त्या दिवशी रात्री मी आईस्क्रीम खाल्ली होती, तर मोठा फोड आलाय. ओके, तर संध्याकाळचा चहा घेतोय. आणि पिल्या आहे ना रात्री
रात्री झोपलीच नाही. काय झालं, काय तर ती रात्री 8ला झोपली ना मी, जवळ काल 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 रात्री 8ला जी झोपली ती 11ला काहीतरी उठली मी आल्यावरती. आणि नंतर काहीतरी 12ला झोपली, काहीतरी 12 का 1ला, तास 2 तासात झोपली. पण नंतर आहे ना तिची झोप झाली ती 7 ते 11 मध्ये. तर ते नंतर पहाटे लगेच 3 वाजता उठली. 3 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत झोपलीच नाही. तर मी तिला खेळत होतो, इकडे तिकडे घेऊन फिरत होतो, माझी झोप झाली नाही. नंतर 5:30ला झोपली ती. आणि नंतर मी काहीतरी मला झोपायला 5:45-6 वाजले असते ना. मी नंतर 6 वाजता झोपलो. तर ती माझ्या अगोदर उठली माझ्या अगोदर उठून बसली होती खेळत. तर एवढा त्रास द्यायला लागली आता सध्याला तर ती. तर काय संध्याकाळचे 10 वाजले, जस्ट वॉकला आलं, चालायला थोडं, जेवण झालं आणि दिवसभर काय आराम केला, रेस्ट केला. राईडला तर गेलं नाही कुठं. आणि बाजार एक भरला रूमवरचा. आणि खास कॅमेराची क्वालिटी चेक करण्यासाठी मी आलो आहे. म्हणलं थोडं वॉक पण होईल, चालणं पण होईल. आणि संध्याकाळची कॅमेरा क्वालिटी कशी आहे, मी काही जास्त संध्याकाळी म्हणजे आत्ता पहिल्यांदाच काढला आहे, नवीन जास्त कॅमेरा घेतला आहे ना. तर म्हटलं कॅमेऱ्याची क्वालिटी वगैरे कसं आहे ते पण बघणं होईल. तर त्या दिवशी संध्याकाळी मी फालुदा खाल्ला ना, तर जास्त ते गोड झाल्यामुळं आणि मला चहा प्यायची एक घाण सवय आहे, मी चहा जास्त पितो. त्यामुळं ते इथे मला फोड आला आहे. हा जो कॅमेरा आहे ना, हा तो DG Action 5 आहे. आणि आता 6 पण लॉन्च झाला जस्ट. त्याच्या अजून काय मार्केटमध्ये प्राईस वगैरे मी काही सर्च केलेलं नाही. मला अगोदर जस्ट घेतला मी हा, माझ्याकडं आता जस्ट नवीन घेतला आहे. माझ्याकडं HG Scam लेजेंड पण आहे. तर काय माझ्याकडे HG Scam आहे ना, त्याची बॅटरी काय एवढी म्हणजे ट्रेन होती सारखी, तर त्यासाठी मी डायरेक्ट नवीनच घेतला. ह्या कॅमेऱ्यासाठी मी भरपूर वेट केला होता. तर फायनल मी घेतला आहे. माझ्याकडे ऑप्शन होता DG Action 4चा, पण तो मला 22पर्यंत मी भेटला असता. पण त्याची क्वालिटी ह्याची क्वालिटी जास्त डिफरन्स आहे. आणि ते ना संध्याकाळचं थोडंसं क्लिअरिटी म्हणजे कम्पेअर टू 4 DG Action 5ची क्लिअरिटी चांगली आहे. त्यासाठी मी हा चूज केला आहे. आता DG Action 6 पण आला आहे, त्याची क्वालिटी ह्याच्यापेक्षा जास्त आहे. पण जाऊ दे, आता घेतला आहे DG Action 5 तर काय विषय नाही. ओके. तर व्ह्यू वगैरे बघा साईडला. आणि ह्याला फिशा इफेक्ट येत नाही का, म्हणजे साईडला जे आहेत ना ते राऊंड होत नाहीत. आता हे साईडला, या साईडला डंपर आहे ना, तर ते असा गोल होत नाही कोपऱ्यात, फिशा इफेक्ट म्हणतात त्याला. तर ते काय तसं होत नाही ह्याची. आणि वापरायला पण छोटा आहे, कॉम्पॅक्ट आहे. आणि ह्याच्यासोबत सेल्फी स्टिक पण आले मला, भरपूर लांब आहे ते. म्हणजे तुम्हाला कधीतरी भेटलं तर ते ड्रोन ते शॉट वगैरे टाकणं. कुत्ता भाई. मी आता हे पूर्ण जवळजवळ जास्त अंधारात आहे मी. क्वालिटी वगैरे कशी येते बघा. आणि लवकरच माझं कॅमेराचं माउंट येणार आहे. ॲक्च्युली माझ्यापेक्षा आलेला आहे, पण तो ब्रोक झालेला आहे. कुत्ता भाई येऊ नको भाई माझ्याकडे, जाऊ दे मला त्या साईडला. तर काहीच माझा हेल्मेटचा जो माउंट आहे ना, तो थोडाच म्हणजे 2-3 तारखेत होतं ॲक्च्युली. तर 3 तारखेपर्यंत येऊन जाईल. मी ॲक्च्युली ते ऑर्डर माझा आला होता ऑनलाईन. कसं बोलतो 10 देत काय विषय नाही. तर काहीच माझा ऑर्डर केलेला जे माउंट आहे ना ते हेल्मेटचा आहे ना सेटअप, तर तो आलता. पण त्यातलं ते जे माउंट आहे ना तो तुटलेला आहे. तर मी रिप्लेसची ऑर्डर टाकले. तर 3 तारखे ऑर्डरची घाबरलेलं नाही आहे, पण चालत माझी धाप भरावं लागले. काय माहिती काय विषय मला. आणि काहीच मला व्यायामची खरंच गरज आहे. त्याच्यामुळं माझी धाप भरते ना, ह्याच्यामुळे मला खरंच व्यायामची गरज आहे. आणि तुम्ही कॅमेऱ्याची क्वालिटी वगैरे चेक करा की बाबा ह्या साईडला पाठीमागून लाईट वगैरे आल्यावर कसं दिसतंय वगैरे, आणि माझा चेहरा वगैरे कसा दिसतोय. आणि काहीच येत आहे ना 2 स्क्रीन आहे, पाठीमागं पण आहे पुढं पण आहे. समोरची माझी ही जी स्क्रीन आहे ना कॅमेऱ्याच्या जस्ट साईडलाच आहे, ही पण टच स्क्रीन आहे. पाठीमागची पण टच स्क्रीन आहे. तर दोन्ही पण टच आहे आणि एकदम व्यवस्थित. थोडं ऑडिओ क्वालिटी जरा थोडी तुम्ही म्हणजे ऑडिओ क्वालिटीत मला थोडं काहीतरी चेंज करावं लागेल, कारण ह्याची ऑडिओ क्वालिटी मला एवढी काही विषय वाटत नाही. जो आवाज आहे ना
त्यात थोडासा नॉईज जाणवतो मला. कम्पेअर टू माझा मोबाईल आहे ना त्यात बेटर येते. विवोचा माझा मोबाईल आहे ना विवो T24, तर त्यात ऑडिओ क्वालिटी याच्यापेक्षा जास्त चांगली येते. ठीक आहे, तर असाही विषय. बाकीच्या क्लिअरिटीच्या बाबतीत हा मला जरा व्यवस्थित वाटते. कधी अंधारात असताना लो लाईट इफेक्ट आहे ना ह्या यामध्ये चांगले येतात. आता माझा मोबाईल पण घरी नाही तर मी तुम्हाला दुसरा मोबाईल काढून दावला असतं की कम्पेअर केलं असतं नाही का. आता सध्याला तर कॅमेराच घेऊन आलो मी जस्ट डायरेक्ट. मोबाईल रूमवरती ठेवला, चार्जिंग लागवला आहे. काहीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, पीस.